हॅलो फ्रेंड्स, आपलं AdityaLearning.com या चॅनलमध्ये स्वागत आहे. दिवाळीनंतर पुन्हा आपण सर्वांनी अभ्यासाच्या तयारीला लागायचं आहे. इयत्ता 8वी क्लास 8 यामध्ये आपण आज व्हाय या कवितेचे हार्डवर्ड्स पाहणार आहोत. युनिट 3 क्लास 8 3.1. चला तर मग कवितेचे हार्डवर्ड पाहूया. पहिला शब्द आहे चाइल्डहूड. CHILDHOOD. चाइल्डहूड म्हणजे बालपण. दुसरा शब्द आहे यट. YET. यट म्हणजे अजून, अद्यापपर्यंत. तिसरा शब्द आहे पोलर रिजन. POLARREGION. पोलर रिजन म्हणजे ध्रुवीय प्रदेश. चौथा शब्द आहे इन्सर्ट. INSERT. इन्सर्ट म्हणजे घालणे किंवा टाकणे. पाचवा शब्द आहे क्युरियस. CURIOUS. क्युरियस म्हणजे चौकस. सहावा शब्द आहे अल्वेज. ALWAYS. अल्वेज म्हणजे नेहमी. सातवा शब्द आहे सिंक. SINK. सिंक म्हणजे बुडणे. आठवा शब्द आहे शाईन. SHINE. शाईन म्हणजे चमकणे. नववा शब्द आहे वाइंड्स. WINDS. वाइंड्स म्हणजे वारा. दहावा शब्द आहे क्लाउड्स. CLOUDS. क्लाउड्स मीन्स ढग. अकरावा शब्द आहे सिंक्स. SINKS. सिंक्स म्हणजे डुबणे किंवा मावळणे. बारावा शब्द आहे बेलोज. BELLOWS. बेलोज म्हणजे भाता. तेरावा शब्द आहे पॉप गन्स. POPGUNS. पॉप गन्स म्हणजे खेळण्यातील बंदूक. चौदावा शब्द आहे ओशन. OCEAN. ओशन म्हणजे सागर किंवा समुद्र. 15वा शब्द आहे एब्स. EBBS. एब्स म्हणजे समुद्रात उठणाऱ्या लाटा. 16वा शब्द आहे गिल्स. GILLS. गिल्स म्हणजे कल्ले. त्याचाच अर्थ होतो मासा ज्याद्वारे श्वसन करतो तो अवयव. 17वा शब्द आहे स्टीम. STEAM. स्टीम म्हणजे वाफ. 18वा शब्द आहे केटल स्पाउट. KETTLESSPOUT. केटल स्पाउट म्हणजे चहाच्या केटलीचे तोंड. 19वा शब्द आहे COAL. कोल म्हणजे कोळसा. 20वा शब्द आहे बर्न. BURN. बर्न म्हणजे जळणे. 21वा शब्द आहे कोअर. CORE. कोअर म्हणजे इथे अर्थ फळाचे केंद्र. 22वा शब्द आहे मॅरो. MARROW. मॅरो म्हणजे अस्थिमज्जा. 23वा शब्द आहे मेल्ट. MELT. मेल्ट म्हणजे वितळणे. 24वा शब्द आहे स्पायडर्स. SPIDERS. स्पायडर्स म्हणजे कोळी. 25वा शब्द आहे फ्लाईज. FLIES. फ्लाईज म्हणजे माशा. 26वा शब्द आहे बीज. BEES. बीज म्हणजे मधमाशा. 27वा शब्द आहे स्टिंग. STING. स्टिंग म्हणजे दंश किंवा चावा. 28वा शब्द आहे डो. DOUGH. डो म्हणजे तिमलेली कणिक. 29वा शब्द आहे रिलेटेड टू इन्व्हायरमेंट. RELATED. TOENVIRONMENT. रिलेटेड टू इन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाशी संबंधित. 30वा शब्द आहे ॲनिमल्स. ANIMALS. ॲनिमल्स म्हणजे प्राणी. 31वा शब्द आहे इन्सेक्ट्स. INSECTS. इन्सेक्ट्स म्हणजे कीटक. 32वा शब्द आहे नॅशनल लेवल. NATIONAL. LEVEL. नॅशनल लेवल म्हणजे राष्ट्रीय स्तर. 33वा शब्द आहे क्विज
कॉन्टेस्ट QUIZCONTEST क्विज कॉन्टेस्ट म्हणजे प्रश्नमंजुषा. 34वा शब्द आहे फ्रेम FRAME फ्रेम. इथे अर्थ काय? तयार करा. 35वा शब्द इंटरव्ह्यू INTERVIEW इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत. 36वा शब्द आहे अचिव्हमेंट ACHIEVEMENT अचिव्हमेंट म्हणजे संपादन करणे, संपादन किंवा सफलता. अशा प्रकारचे शब्द आहेत. एकूण 36 शब्द आहेत कवितेचे. तुम्ही चांगल्या प्रकारे वाचा, वारंवार वाचा, पाठ करा. तुम्हाला कविता चांगल्या प्रकारे वाचता येईल. चॅनल आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.